विद्यार्थी मित्रांनो, सहकारचा 2025 मध्ये येणारा संभाव्य पेपर कसा असू शकतो या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे। तर पहिला प्रश्न यामधील आहे आपला, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहायची आहेत। नंबर 1 आहे, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार सभासदांना असतो। दुसरा आहे, भारतात पहिला सहकारी संस्था कायदा रिकामी जागा साली संमत करण्यात आला। त्यानंतर तिसरी आहे, सहकारी संस्था जास्तीत जास्त टक्के लाभांश देऊ शकते। त्यानंतर चौथा आहे, दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना रिकामी जागामध्ये असतो। आणि पाचवा आहे, भारतात पहिली नागरी सहकारी बँक यावर्षी स्थापन झाली। यानंतर मित्रांनो, यामधील प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, आपल्याला योग्य जुळवा आणि ब गट दिलेला असतो। तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यामध्ये मित्रांनो, अ गटामध्ये दिलेला आहे, राखीव निधी जागतिकीकरण, सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, नोंदणी अर्ज आणि गणसंख्या। आणि ब गटामध्ये सभा सुरू करण्यासाठी आवश्यक किमान सभासदांची उपस्थिती, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान सभासद संख्या, 3 नमुना अ, 4 नमुना ब, 5 मुंबई पुणे, 6 आणि 7 आहे स्थानिक बाजारपेठ, 8 आहे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ, 9 आहे संरक्षक भिंत आणि 10 आहे बाह्य साधन। तर यापैकी आपल्याला जे योग्य पर्याय आहे ते अ गटाशी जुळवायचे आहेत। यानंतर आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मधील क, जो 5 गुणांसाठी आहे। खाली प्रत्येक विधानासाठी एक शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा हा प्रश्न आपला आहे। पहिला आहे, यामधील राज्य सरकार सहकारी शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे नेतृत्व करणारी संस्था। दुसरा आहे, सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा। तिसरा आहे, सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणारे पत्रक। चौथा आहे, राष्ट्रीय स्तरावर सहकारी शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे नेतृत्व करणारी सर्वोच्च संस्था। आणि पाचवा आहे, सहकार संस्थाची नोंदणी करणारा अधिकारी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ड आहे, खालील विधाने आपल्याला जे आहे बरोबर किंवा चूक ते लिहायचे आहे। पहिला आहे, राज्य सहकारी बँक राज्यातील सहकार क्षेत्राला मार्गदर्शक म्हणून कार्य करते। दुसरा आहे, सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही। तर हे मित्रांनो आपलं चूक आहे, कारण जागरूकता ही प्रशिक्षणामुळे निर्माण होते। तिसरा आहे, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सभासदांना गरज नसते, हेही चूक आहे। त्यानंतर चौथा आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते। त्यानंतर पाचवा आहे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते। यानंतर यामधील आपला जो तिसरा प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा। 4 आपल्याला सोडवायचे आहे, 6 दिलेले असतात आणि एकूण आपल्याला हे 2 गुणांसाठी 8 मार्काचा प्रश्न आहे। पहिला आहे सभासद, दुसरा आहे लवाद, तिसरा आहे सहकार शिक्षण, चौथा आहे इतिवृत्त, पाचवी आपली संज्ञा आहे सुरक्षित खण आणि 6वी आहे शिखर बँक। तर यापैकी कोणतेही 4 आपल्याला सोडवायचे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, खालील विधानाबाबत स्वमत लिहा। पहिला आहे, सहकार चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे। दुसरा आहे, सहकार शिक्षण व प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कामात उच्च कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होते। तिसरा आहे, राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो। त्यानंतर जो आहे तर तो आपला प्रश्न क्रमांक 4 आहे, फरक स्पष्ट करा। तर यापैकी आपल्याला 4 दिलेले आहेत, 3 सोडवायचे आहेत आणि हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे। पहिला आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य सहकारी बँक। दुसरा आहे, क्रियाशील सभासद व नाममात्र सभासद। तिसरा आहे, पहिली साधारण मंडळ सभा आणि अधिमंडळाची वार्षिक सभा। चौथा आहे, भाग व कर्ज रोखे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, संक्षिप्त टिपा लिहा। कोणतेही 2 सोडवायचे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला 8 गुणांचा हा प्रश्न म्हणजे 8 मार्क एकूण या प्रश्नाला आहेत। पहिला आहे, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था। दुसरा आहे, सहकार चळवळी पुढील आव्हानावरील उपाय। तिसरा आहे, हिशेब तपासणीचे म्हणजेच अंकेक्षणाचे प्रकार। आणि 6वा आहे मित्रांनो, 4 दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 कारणे लिहा सोडवायचे आहेत। एकूण प्रश्न हा 8 गुणांसाठी आहे। पहिला आहे, वाढती थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपुढील गंभीर समस्या बनली आहे। दुसरा आहे, सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात। तिसरा आहे, अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो। चौथा आहे, सहकारी संस्थांना राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे। आणि यामधील 7वा आहे, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहे, 10 गुणांसाठी 5 मार्काचा हा एक प्रश्न आहे। पहिला यामधील अधिमंडळाची विशेष सभेची सूचना
कार्यक्रम पत्रिका तयार करा. दुसरा आहे सहकारी संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र लिहा. आणि तिसरा आहे सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. आणि यामधील प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, जो आपला दीर्घोत्तरी 8 गुणांसाठी. सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे विविध गुण आपल्याला विशद करा. त्यानंतर किंवा याला आहे सहकारी संस्थेच्या सभासदांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रत्येक युनिटवर प्रश्न येऊ शकतात. आणि आशा आहे की मागीलही हा आपण सांगितलं होतं की एक सहकारावर व्हिडिओ बनवा. बरेच दिवस झाले आपण सहकारावर व्हिडिओ टाकला नाही, त्याबद्दल दिलगिरी. परंतु नवीन अपडेट आपण असेच आपल्या चॅनलवर सुरू राहतील. तरी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.